नमस्कार. चला तर आपण अजून एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. दोडक्याची भाजी आवडत नाही असं म्हणणारे ही रेसिपी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा मागतील. अगदी कमी साहित्यात झटपट आणि चविष्ट अशी किसलेल्या दोडक्याची चटणी बनवणार आहोत आज. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. दोडक्याची साल काढून घेतली मी आणि ते बारीक किसणीवर किसून घेतले. तुम्ही बघू शकता दोडके मी किसून घेतली साली काढून. त्यानंतर कांदा मी बारीक कट केला. तुम्हाला जास्त कांदा टाकून आवडत असेल तर जास्त पण कांदा टाकू शकता. मी अगदी बारीक कट करून घेतला कांदा. त्यानंतर गॅसवर मी पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून घेतलं आणि बारीक कट केलेले 2 कांदे आहेत ना ते टाकून घेतले मी आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेतले. तुम्ही दोडक्याची भाजी खाल्ली असेल पण ही चटणी तुम्ही नक्की करून बघा. खूप छान लागते आणि अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी आहे ही. नक्की ट्राय करून बघा. आणि मी हिरवी मिरची लसूण मिक्सरला बारीक क्रश करून घेतलं होतं. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ते देखील मी टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं त्यात. त्यानंतर मी हळद टाकून घेतली. ती देखील मिक्स करून घेतली त्यात. आणि आपण शेंगदाण्याचा कूट आहे ना मिक्सरला क्रश करून घेतलेला तो टाकून घेतला त्यात. त्यानंतर दोडकी किसलेली आहे ना ती टाकून घेतली. ती देखील मिक्स केली आणि अंदाजेनुसार मीठ टाकून घेतलं त्यात. आणि सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली. तुम्ही बघू शकता आपली अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी चटणी रेडी झाली. नक्की ट्राय करा. खूप छान लागते ही. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह.